कोण कोणाच्यातच नाही भाई. असं वाटतं यांना की आपण फॉरेनमध्ये आलेले आहेत, पण भाई तुमचा गैरसमज आहे. तुम्ही भाई इंडियामध्येच आहेत. म्हणजे असं स्वतःला जास्त लिटरेट वगैरे काय समजू नका. माहिती आहे तुम्ही साली सगळे भाई साहेब, काय फायदा ते प्रोफेशनल राहून. शेवटी यावं लागतं लोकल ट्रेनसाठीच ना. काय ते 2 मिनिटाचा प्रोफेशनलचा प्रवास करून ते मेट्रोमधून खायला त्यांच्याबरोबर मी पण येडा झालो. काय मंडळी, सगळ्यांका गुड मॉर्निंग. आज सकाळ होण्यास सुरुवात केल्याने लवकरच. आणि आपल्याला आज जायचं आहे क्रिकेट खेळायसाठी. पावसाळी डबल बॉल क्रिकेट स्पर्धा त्याची कांदिवलीला आहे, तर आपण त्यासाठी निघालो आहे. तर बघूया, पावसाने तर कहरच केला आहे भाई. सकाळच जाऊया आपण. आणि ही स्पर्धा ओव्हल 11 या संघाने भरवलेली आहे. त्यांचे संघ व्यवस्थापक म्हणजे मंदार जांभरुणकर यांचं खास आपल्यासाठी इन्व्हिटेशन आलेलं. तर त्यासाठीच आपण या स्पर्धेसाठी जाणार आहोत. आपण घाटकोपरला उतरलो आहे आणि इथून आपण जाणार आहोत मेट्रोने. तर बघूया मेट्रोमधला प्रवास. तर हा आहे अंधेरी मेट्रो, सॉरी घाटकोपर मेट्रो स्टेशन इथून चालू होतो. घाटकोपर इथून आपल्याला अंधेरीला जायचं आहे. ही लाईन वर्सोवाची आहे, घाटकोपर वर्सोवा. अजून गाडी यायला वेळ आहे वाटतं, काहीतरी इंडिकेटरवर दिलं आहे. वर्सोवा 3:11 काय समजत नाही. आपण बसतोय आतमध्ये. भाई साहेब यांची ॲडव्हर्टाइजमेंट आणि यांची जी अनाउन्समेंट जाम विचित्र आहे, काय म्हणजे फिरत नाही ते. आणि इथली माणसं तर बाबा स्वतःमध्येच गुंतलेली आहे. कोण कोणाच्यातच नाही भाई. असं वाटतं यांना की आपण फॉरेनमध्ये आलेले आहेत, पण भाई तुमचा गैरसमज आहे. तुम्ही भाई इंडियामध्येच आहेत. म्हणजे असं स्वतःला जास्त लिटरेट वगैरे काय समजू नका. माहिती आहे तुम्ही साली सगळे गावठीच आहेत. इथे आल्याच्या नंतर दाखवते तुम्ही प्रोफेशनल आहेत. कसलं काय राहतात बितात प्रोफेशनल सारखे. हे आजूबाजूला बघा झोपडपट्ट्याने येड्यासारखे सगळे. भाई साहेब, काय फायदा ते प्रोफेशनल राहून. शेवटी यावं लागतं लोकल ट्रेनसाठीच ना. काय ते 2 मिनिटाचा प्रोफेशनलचा प्रवास करून ते मेट्रोमधून खायला त्यांच्याबरोबर मी पण येडा झालो. हा ना भाई, कोण कोणाकडे बघायला पण नाही मानत. म्हणजे ते साऊथ कोरियामध्ये जसे राहतात ना माणसं, तसे वागायला बघतात ते येड्यासारखे. काय कुठले येडे ते सगळे. भाई सरकता जिन्यावरून चाललो आपण. आणि इथून काय ते हे असे यांचे तिकीट घर आहेत. यांना हा स्कॅनर लावायचा, चिपकवायचा आणि जायचं. कुठून जायचं काय घंटा काय समजतच नाही. मध्ये मात्र भाई फॉरेनर सारखे सगळे कॉफी बिपीचे शॉप बीप सगळे टाकलेले आहेत. समोसाची प्राईजच इथं असेल 90-100 रुपये. त्याच्यामध्ये 10 जणांचा पोट भरेल आमच्या इकडे. पण खरं का सगळ्यांना ना असं वाटतं भाई आपण फॉरेनमध्ये आलोय. आणि इथून बाहेर गेल्यानंतर सगळे गावठी होतात. इकडे जातोय तिकडे जातोय. पण त्या मेट्रोमध्ये तर एकदम फुल प्रोफेशनल सारखे राहतात. चला बघूया पुढे. 2-3 जण माणसं थांबले तिथे अंधेरीसाठी. म्हणजे आपल्यासाठीच थांबलेत. अंधेरीला उतरवले त्यांना. तिथून जाऊ एकत्र म्हटलं. हॅलो, आहेत समोर 2 फंटर. हे बघा, हे आपले फंटर आहे. साल्याने जाम पळवला आणि मला. तर फायनली आपण उतरलो. आणि हा बघा, हा आहे ग्राउंड. व्हिडिओ काढायला लेट झाला, म्हणजे आमची पहिलीच मॅच होती आणि आम्ही हारलेलो पण आहे. आणि आता ही दुसरी मॅच चालू आहे. रायगडवाल्यांसोबत चालू आहे ही मॅच.
ग्राउंड आहे आणि ह्या साईडला स्टेशन राहिलेलं आहे. आणि तुम्ही बघाल तर प्लेयर म्हणजे ना तळ कोकणातून पण आलेले आहेत आणि रायगडची तर फुल 2 टीम आहेत रायगडच्या सोबत रोह्याची टीम आहे. तर तळ कोकणातून पण रोहा, रायगड, संगमेश्वर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. जिल्हा तालुका फक्त एक मॅच खेळण्यासाठी. सगळे क्रिकेट प्रेमी आहेत. याच्यात काय आमचे कबड्डी प्रेमी पण आहेत, आम्ही पण तिथलेच आहेत. अरे ते इकडे बसलेत, आपण ह्या साईडला जाऊया. आणि काय नाही, मॅच तर हरलेलो आहे. थोड्या वेळाने आपण घरात जाऊया गप्पांनी. पाऊस नाही तेव्हा, नाही तर भिजायला होतं. तर आत्ता मॅच चालू आहे राजापूर आणि प्रभादेवी. तुम्ही स्ट्राईक वरती बघाल, स्ट्राईक वरती आहे भाऊ उर्फ विश्वनाथ. या प्लेयरला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीला तुम्ही बघितलं असेल खेळताना. आणि गेल्या वर्षीच ते रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ने एक अंपायरची भूमिका त्याने निभावली होती. भाऊ आडिवरेकर, विश्वनाथ आडिवरेकर. मंडळी आज आपल्यासोबत आहेत साखरबा, जुगाई स्पोर्ट्स क्लब साखरबा संघाचा एक कॉर्नर अजिंक्य शिंदे आहेत. हे आज आपल्यासोबत भेटलेले आहेत आपल्याला इथेच. खूप वेळ झाला आम्ही त्यांना शोधत होतो, भेटले नव्हते, पण ते आता भेटले आहेत. थोड्याशा आमच्या गप्पा चालू आहेत, भेटूया नंतर. नमस्कार, आपल्याला भेटलेले आहेत जुगाई स्पोर्ट्स क्लब संघाचे संघ व्यवस्थापक. हे आपल्या संघाचे संघ व्यवस्थापक आहेत. जरा हायवे करा आमच्या पब्लिकला. आपण जरा त्यांच्याशी पण भेटून बोलूया. तर इथे मॅचची शेवटची अंतिम टप्पा चालू आहे आणि इथे आयोजकांनी दिलंय की बॉल आउट म्हणून. अशा 3 टीम आहेत. 3 टीमचे 5-5 प्लेयर जे बॉलिंग टाकतील आणि बॉल आउट जो जास्त उडवेल तो डायरेक्ट फायनलला, आणि जो 2 टीम हारतील त्यांच्यात मॅच होऊन मग फायनलला. अशा अजून 2 मॅच बाकी आहेत. तर बघूया कोण जातं फायनलला. राजापूर, रायगड आणि कांदिवली अशा 3 टीम आहेत. तर बघू. तर फायनली आपण घरी आलेलो आहोत. मॅच कोण जिंकलं काय माहिती नाही. कंटाळा आलो घरामध्ये. माझ्या मते रायगडवाल्यांनीच मारली असेल मॅच. बघू, आपल्याला समजेलच. तर मला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.